आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला आणि क्रिकेट चाहत्यांना गोंधळात पडले. विषय आहे भारतीय क्रिकेटची स्मॅश हिट स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल यांचं पोस्टपोन झालेलं लग्न. या लग्नाची चर्चा आता इंस्टाग्राम, रेडिट आणि ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्येही बचत गटाच्या गप्पांसारखी झालीय. कारण नेमकं काय घडलं हे अधिकृतपणे सांगूनही लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. प्रत्येकाची स्वतःची एक थिरी तयार झालीय. पण हा सगळा धुमाकूळ नेमका सुरू कुठून झाला? काय घडलं अधिकृतपणे आणि सोशल मीडियावर काय घडून आल्याचं सांगितलं जातंय? चला पाहूयात. सांगलीमध्ये स्मृती आणि पलाशच्या लग्नाची जय्यत तयारी झाली होती. संगीत, हळद सगळे सोहळे जोरात पार पडले. पण रविवार 23 नोव्हेंबरला दुपारी जेव्हा लग्नाचे फेरे व्हायचे होते, तेव्हा स्मृतीच्या फार्म हाऊसवर अचानक अँब्युलन्सचा सायरन ऐकू आला. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. ही गोष्ट समोर येताच स्मृतीने एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. जोपर्यंत आपले वडील आपल्या बाजूला उभे राहत नाहीत तोवर लग्न करणार नाही. इव्हेंट मॅनेजरने तातडीने माध्यमांनाही माहिती दिली की वडिलांची तब्येत आत्ता धोक्याबाहेर असली तरी ते पूर्णपणे ठीक नसल्याने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलंय. ही होती अधिकृत कथा. दुसरा ॲक्ट. नवरदेवही ॲडमिट. पण मग संध्याकाळपर्यंत आणखी एक बातमी आली आणि हा गोंधळ वाढला. नवरदेव पलाश मुच्छल याचीही तब्येत अचानक बिघडली आणि त्यालाही सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. एकाच दिवशी वधूचे वडील आणि नवरदेव दोघेही हॉस्पिटलमध्ये. हा योगायोग लोकांच्या पचनी पडला नाही. यावर पलाशची आई अमिता मुच्छल यांनी मीडियासमोर येऊन खुलासा केला. त्या म्हणाल्या की पलाश हा स्मृतीपेक्षा तिच्या वडिलांच्या जास्त क्लोज आहे. जेव्हा अंकल आजारी पडले तेव्हा पलाशनेच ठरवलं की अंकल ठीक होईपर्यंत लग्न नाही. त्या पुढे म्हणाल्या की हळदीमुळे त्याला बाहेर जाता येत नव्हतं म्हणून रडून रडून त्याची तब्येत खराब झाली. त्याला आयव्ही ड्रीप आणि ईसीजी करावा लागलं, इतका तो स्ट्रेसमध्ये होता. पलाश सध्या मुंबईत घरी आराम करतो आहे असं त्यांनी सांगितलं. ह्या स्पष्टीकरणानंतर अनेकांनी बाप लेकाचं नातं म्हणून या घटनेकडे सहानुभूतीपूर्वक पाहिलं. पण इंटरनेटला शांत बसायचं नव्हतं. सोशल मीडियावरील महाभारत, थेअरी आणि स्क्रीनशॉट्स. अधिकृत स्पष्टीकरणं येत असतानाच सोशल मीडियावर वेगळ्याच थेऱ्यांनी जोर धरला. थेअरी नंबर 1. रेडिटवर काही पोस्ट व्हायरल झाल्या ज्यात दावा केला गेला की पलाशचं एका कोरिओग्राफरसोबत अफेअर होतं. लग्नाच्या दिवशी स्मृतीला हे कळलं आणि तिने त्याच क्षणी लग्न मोडलं. अर्थात याला कोणताही ठोस आधार नाही. थेअरी नंबर 2. व्हायरल चॅट स्क्रीनशॉट्स. हे सगळ्यात मोठं कारण ठरलं. मॅरिडी कोस्टा नावाच्या एका अकाउंटवरून पलाशसोबत झालेल्या कथित चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले. या चॅटमध्ये पलाश एका मुलीसोबत स्विमिंगला जाण्याबद्दल बोलतोय. ती मुलगी म्हणते की लोक ओळखतायत ते वियर्ड वाटेल. त्यावर पलाशचं उत्तर येतं, मी माझ्या असिस्टंटला कॉल करून ठेवीन, त्यामुळे आपण ग्रुपमध्ये आहोत असं वाटेल. पुढच्या मेसेजमध्ये तो स्मृतीचा उल्लेख न करता लाँग डिस्टन्सची तक्रार करतो. आम्ही 3-5 महिन्यातून एकदा भेटतो. 2 वर्षांपासून सगळं खूप हेक्टिक झालंय. तो स्पष्ट म्हणतो, याबद्दल नको विचारू, हाच प्रॉब्लेम आहे. या स्क्रीनशॉट्समुळे चीटिंगची थेअरी अधिक भक्कम झाली. हा आहे असली पुरावा. स्मृतीने सगळं डिलीट केलं. या सगळ्या चर्चांना सर्वात मोठा आधार मिळाला जेव्हा खुद्द स्मृती मानधनाने एक मोठं पाऊल उचललं. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाचे कार्यक्रमाचे, हळदीचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पलाशने प्रपोज केल्याचे सगळे व्हिडिओ आणि फोटो काढून टाकले. तिच्या टीममेट्सनेही हे फोटो डिलीट केले. जुने साधे फोटो अजूनही असले तरी लग्नाशी संबंधित सर्व गोष्टी स्मृतीने काढून टाकल्यामुळे काहीतरी नक्कीच बिसरलंय या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालाय. या उलट पलाशने अजूनही स्मृतीसोबतचे फोटोज किंवा प्रपोजल व्हिडिओ डिलीट केलेले नाहीयेत. त्यामुळे चर्चांना आणखी बळ मिळतंय. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की बाप ॲडमिट असताना पलाश मुंबईला का परतला? तो त्यांच्यासोबत सहज हॉस्पिटलमध्ये थांबू शकला असता? निष्कर्ष असा आहे की चर्चाच आहेत पण विषय गरम आहे. सध्या तरी पलाश किंवा स्मृती यांच्याकडून या थिअरी आणि स्क्रीनशॉट्सबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हे सगळे दावे निव्वळ चर्चा आणि अफवा असू शकतात. पण एक मात्र खरं आहे, तुम्ही इतक्या वेळ हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे तुम्हालाही लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये काय इंटरेस्ट आहे हे सिद्ध झालंय. गॉसिप गट सदस्य व्हायला कोणाला नाही आवडत.